Which chapter is this? Parental product. Parental products. कुठला आहे बोलताय तुम्ही? कशात आहे parental products? IP नाही cognosis चालू आहे लेक्चर. स्लाइड विजिबल आहे, सांगा बघून तर सांगा. Industrial production, estimation and utilization of phytoconstituents. आता इंडस्ट्रियल प्रोडक्शन कसं करायचं phytoconstituents? Yes, any idea? इंडस्ट्रियल प्रोडक्शन. इंडस्ट्रियल प्रोडक्शन करायचं याचा अर्थ कमर्शियल प्रोडक्शन करावं लागेल. छोटं मोठं प्रोडक्शन करून चालणार नाही, कमर्शियल अमाउंट मध्ये पाहिजे आपल्याला प्रोडक्ट्स. मग काय काय करता येईल? इंडस्ट्रियल लेआउट झाला असतील, कसं आपल्या ऍक्टिव्ह कन्स्टिट्युएंटचं प्रोडक्शन वाढवता येईल? काय काय असतील इंडस्ट्रियल प्रोडक्शन मेथड्स? बाय कॉलम क्रोमॅटोग्राफिक मेथड्स आपण फायटोकन्स्टिट्युएंट सेपरेशन करू शकतो आणि त्याचं प्रोडक्शन आयसोलेशन विथ सक्सेसफुल प्रोडक्शन सुद्धा घेऊ शकतो बाय कॉलम क्रोमॅटोग्राफिक मेथड्स. देन फर्मेंटेशन मेथड्स. बायोटेक्नॉलॉजी झालंय ना फर्मेंटेशन. बोला हो. फर्मेंटेशन मेथडने प्रोडक्शन करू शकतो ना ऍक्टिव्ह कन्स्टिट्युएंटचं, which shows pharmacological actions and which is beneficial for humans, for other animals. करू शकतो ना? Yes, sir. बायोटेक्नॉलॉजी झालंय ना तुम्हाला? फर्मेंटर्स, पार्ट ऑफ फर्मेंटर्स. नाही सर, नाही झालं. बर, मग फर्मेंटेशन प्रोसेस काय असते? सिम्पली सांगा, व्हॉट इज फर्मेंटेशन? दुधाचे दही होणे, that process is called fermentation process. Okay. Then हे काय वाटतंय तुम्हाला? कुठली इमेज आहे? काय वाटतंय? हा इंडस्ट्रियल कॉलम्स आहेत. कशासाठी? तर फायटोकन्स्टिट्युएंटचं सेपरेशन करायसाठी. ओके, हे अशा प्रकारे एवढे मोठे कॉलम्स असतात इंडस्ट्री मधले. ओके, त्यामध्ये स्टेशनरी फेज कुठली असणार? स्टेशनरी फेज फॉर कॉलम सिलिका जेल. ओके, सिलिका जेल सॉल्व्हेंट बरोबर मिक्स करून एक स्टेबल स्टेशनरी फेज तयार करतो आपण, आणि त्यामध्ये वरून ऑन द टॉप जो एक्सट्रॅक्ट आहे आपल्याला सेपरेट करायचा, एक्सट्रॅक्ट पासून आयसोलेटेड जो कंपाऊंड सेपरेट करायचा, तो टॉप मधून कॉलमच्या टॉप मधून आपण
अप्लाय करतो जेणेकरून त्याचे फ्रॅक्शन्स मिळतील. ओके, जस जसं पोलॅरिटी इन्क्रीज होईल, नॉन पोलॅरिटी इन्क्रीज होईल, तस तसे कंपाऊंड जे आहेत, पोलार कंपाऊंड जे आहेत, नॉन पोलार कंपाऊंड जे आहेत, त्याचं सेपरेशन व्हायला लागेल हळूहळू अकॉर्डिंग टू पोलॅरिटी. ओके, हा कॉलम मधला कॉलम दिसतोय का? कर्सर दिसतोय? येस सर. हा कॉलम आहे. समजा इथे एक्सट्रॅक्ट आपण पोर केलाय या कॉलम मध्ये. ओके, आणि वरून परत सॉल्व्हंट फेज अप्लाय केली आपण. मग या सॉल्व्हंट बरोबर काय होणार? हे डिझॉल्व्ह झालेले कन्स्टिट्यूएंट आहेत एक्सट्रॅक्ट मधले, हे विथ ग्रॅव्हिटी खाली खाली येणार. ओके, समजतंय? समजतंय ना? हॅलो, येस सर. हा, मग ग्रॅव्हिटीने खाली खाली आल्यावर ना विथ पोलॅरिटी अँड नॉन पोलॅरिटी, समजा पोलर सबस्टन्स एकदम खालीपर्यंत आलाय, तर मग जो येलोइश कंपाऊंड आहे जो या मिक्सचर मध्ये आहे एक्सट्रॅक्टच्या, तो एकदम पोलॅरिटी जास्त खाली आल्या, पोलर सॉल्व्हंट जास्त खाली आल्यामुळं हा जो येलोइश एकदम येलोइश कंपाऊंड आहे त्याची पोलॅरिटी जास्त आहे असं कन्सिडर करू आपण. त्यामुळं हा सॉल्व्हंट फेज बरोबर आपल्या सेपरेट व्हायला लागलाय. आणि समजा हा ग्रीनिश कंपाऊंड जो आहे ग्रीनिश, त्याची मीडियम पोलॅरिटी, म्हणजे जास्त तो पोलर पण नाही आणि जास्त नॉन पोलर पण नाही, त्यामुळे त्याचं सेपरेशन मीडियम लेअर मध्ये होत चाललं. मग असंच आपण ग्रेडियंट इल्युशन किंवा कंटिन्युअस इल्युशन, म्हणजे समजा पहिल्यांदा बेन्झिन पोर केलं, त्यानंतर इथेनॉल, किंवा त्याला म्हणायचं ग्रेडियंट, आणि कंटिन्युअसला काय दोन्ही मिक्सचर एकदमच आपण पोर करतो कॉलम मध्ये, त्याला म्हणायचं कंटिन्युअस. हे पोर केले ना, हे जे कॉलम्स आहे, कॉलम मध्ये जे सिलिका जेल आहे ते ऍब्सॉर्ब करणार मॉइश्चर विथ कंपाऊंड. ओके, आणि मग कंपाऊंडला रन व्हायसाठी मदत होणार. ओके, आणि अकॉर्डिंग टू पोलॅरिटी अँड नॉन पोलॅरिटी त्या कंपाऊंडचं सेपरेशन होणार. ओके, समजलं? समजतंय? हे झाला एक टाइप कॉल इंडस्ट्रियल प्रोडक्शनचा. मोस्टली आधी एक एक्झाम्पल सांगितलं असेल बघा, कुठलं आहे ते, विन क्रिस्टिन विन ब्लास्टिंग. विन क्रिस्टिन विन ब्लास्टिंगचं एक्झाम्पल सांगितलंय का? आठवते काय विन क्रिस्टिन विन ब्लास्टिंग? विन क्रिस्टिन विन ब्लास्टिंग हे फक्त कॉलम क्रोमॅटोग्राफीने सेपरेट करू शकतो, कारण कॉलम क्रोमॅटोग्राफी मध्ये त्याची प्युरिटी जे आहे ते अतिशय रिझोल्युशन प्युरिटी येते, म्हणजे अतिशय चांगली येते बाय ऍज कम्पेअर टू अदर सेपरेशन मेथड्स. ओके, आणि जर एक टन जर विनकारोजिया घेतलं आणि विन क्रिस्टिन विन ब्लास्टिंगचं जर सेपरेशन करायचं असेल तर फक्त 3% सेपरेशन एक टन मधून होऊ शकतं विन क्रिस्टिन विन ब्लास्टिंग. एक टन मधून 3% मीन्स किती ग्रॅम झालं? एक टन म्हणजे काय, किती किलोग्रॅम? एक टन म्हणजे किती किलोग्रॅम? थाउजंड. 1000. आणि 3% त्या 1000 किलोग्रॅम पासून 3% फक्त विन क्रिस्टिन विन ब्लास्टिन आयसोलेट होतंय, म्हणजे किती ग्रॅम झाला? 1000 किलोज मधून किती सेपरेट होणार विन क्रिस्टिन विन ब्लास्टिन?
30 kg. Yes, 30 kg. 30 kg. ओके. तर बघा 1000 किलो मधून फक्त 30 किलो विनक्रिस्टिन विनब्लास्टिन आयसोलेट होणार. ओके. देन विनक्रिस्टिन विनब्लास्टिनचा यूज काय, युटिलायझेशन कुठं करतो विनक्रिस्टिन विनब्लास्टिन? Anti-cancer drugs. It is most potent anti-cancer drug. समजलं कॉलम क्रोमॅटोग्राफी? त्यानंतर हा लॅबोरेटरी कॉलम आहे बघा. लॅब मध्ये आपण हे अशा प्रकारचा कॉलम लावतो. ओके. हा सॉल्व्हंट सिस्टीम आपल्याला पोर करायसाठी हे फनेल ठेवलेलं आहे. हे सिलिका जेल स्टेशनरी फेज आणि त्यात परत पोर केले आपले सॉल्व्हंट फेज. ओके. आणि हा कलेक्टर आहे. कलेक्टर म्हणजे समजा कोनिकल फ्लास्क असेल, बिकर असेल, त्यामध्ये आपण कलेक्ट करतो. हे जे सेपरेशन होणार आहे बघा, इथं पहिल्यांदा हा एक्सट्रॅक्ट आहे. पहिल्या कॉलम कडे बघा, हा एक्सट्रॅक्ट आहे. एक सॉल्व्हंट आपण त्यातून पास केले स्टेशनरी फेज मधून. मग जसं सॉल्व्हंट खाली खाली जाईल विथ ग्रॅव्हिटी, तसे कंपाऊंड सेपरेट व्हायलेत बघा. दिसते का? कम्पेअर करा 1 to 5 कॉलम्स. हा पहिल्या कॉलम मध्ये मिडल पोर्शन पर्यंत आले, त्यानंतर त्याच्यात जरा असं खाली आले सेपरेटेड कंपाऊंड, त्यानंतर अजून खाली, आणि लास्ट कॉलम मध्ये सेपरेशन व्हायच्या वेळेस म्हणजे विथ सॉल्व्हंट. आता ते कॉलम मधून बाहेरच काढणार आहे आपण कंपाऊंड. ओके. कळालं का कसं सेपरेशन होतंय? कंपाऊंडचं सेपरेशन कसं होतं कळालं का? समजलं का? Yes, sir. ओके. देन HPTLC. आता HPTLC काय असतं बघा. आता HPTLC मी सांगत होतो बऱ्याचदा. तर HPTLC मध्ये आपण जो TLC केली होती प्रॅक्टिकलला, तसेच TLC करायची असते. फक्त अल्युमिनियम प्लेटेड TLC असते. त्याचा लेअर इन्स्ट्रुमेंटली एकच लेअर फॉर्म केला जातो 0.2 मायक्रोमीटर. ओके. ही अल्युमिनियम प्लेट आहे, त्यावर सिलिका जेलची लेअर आहे स्टेशनरी फेज म्हणून. ओके. आणि हा डेव्हलपर आहे चेंबर, जे आपण बीकर मध्ये डेव्हलपमेंट केली होती कंपाऊंडची, आठवते का? येस, आलधार मॅडम आठवते का? Yes, sir. तर हा रेक्टँगल चेंबर आहे तसाच, त्यात ऑलरेडी सॉल्व्हंट फेज आहे, आणि हा जो कंपाऊंड आहे मिक्सचर ऑफ कंपोनंट, तो आपल्याला सेपरेट करायचा आहे. ओके. हे सेपरेशन होताना दिसतंय तुम्हाला इथं मिडल इमेज. ओके. आणि हे सेपरेशन झाल्यावर ना, त्या स्कॅनर असतो, स्कॅनर HPTLC मध्ये हा स्कॅनर आहे फर्स्ट इमेज. या स्कॅनर मध्ये 366 नॅनोमीटर
किंवा 266 नॅनोमीटरला आपण जी ही स्लाइड जी आहे म्हणजे अल्युमिनियम प्लेट ते ऑब्झर्व करतो. मग त्यामध्ये आपल्याला फ्लोरोसन्स कंपाऊंडचे फ्लोरोसन्स ऑब्झर्व होतात. कुठला कंपाऊंड कसा किती फ्लोरोसन्स देतोय, किती लाईट इमिट करतोय, कुठला कलर आहे, हे अनालिसिस करतो त्याचं. ओके. आणि त्यानंतर हे सॅम्पल ऍप्लिकेशन, हे इंजेक्शन आहे एक जो 1 ml इंजेक्शन आहे सॅम्पल इंजेक्शन करायसाठी. कुठे तर या TLC वर. ओके. इट इज ऑटोमॅटिकली परफॉर्मड. ऑटोमॅटिक परफॉर्मन्स होतं. त्याला कमांड दिली ना या मशीनला, ते ऑटोमॅटिक परफॉर्मन्स सॅम्पल ऍप्लिकेशन देतं. आणि ऍक्युरेट सॅम्पल ऍप्लिकेशन. जर तुम्हाला 0.1 ml द्यायचं असेल तर 0.1 ml ते ऍप्लिकेशन देणार. 0.2 ml द्यायचं असेल सॅम्पल ऍप्लिकेशन तर 0.2 ml देणार. ओके. हाय परफॉर्मन्स काय म्हणतात? हाय परफॉर्मन्स काय म्हणतात या TLC मेथडला? काय म्हणायचं? काय वाटतं तुम्हाला? हाय परफॉर्मन्स काय म्हणत असतील? हाय परफॉर्मन्स यासाठी कारण आपण जे TLC केली होती त्यामध्ये आपण जास्तीत जास्त एकच स्पॉट देऊ शकत होतो. आणि यामध्ये भरपूर स्पॉट देता येतात. भरपूर ऍप्लिकेशन करता येतं. ओके. आणि जास्त प्रमाणात कंपाऊंडचं सेपरेशन होऊ शकतं ऍक्युरेटली. ओके. मग ही प्लेट आहे त्याला एअर ड्राय करायचं. एअर ड्राय और ड्रायर काय म्हणतो त्याला? ड्रायरला ते केस वगैरे वाळवताना वापरतात बघा, त्याला काय म्हणायचं? ड्रायरच म्हणायचं ना? काय म्हणतात? येस सर. ड्रायर. ड्रायरने प्लेट ड्राय करायची म्हणजे त्यातलं सॉल्व्हंट सगळं इव्हॅपोरेट व्हायला पाहिजे. ओके. आणि परत इव्हॅपोरेट झाले, ड्राय झाली ती प्लेट की मग स्कॅनर मध्ये स्कॅन करायचं. ओके. ऍट 366 नॅनोमीटर और 266 नॅनोमीटर साठी. ओके. मग काय दिसणार तुम्हाला? बँड्स प्रोड्यूस झालेले दिसणार बघा, सेपरेशन बँड्स. हे खाली आहेत का सेपरेशन बँड्स? दिसतंय का? कर्सर दिसतोय? Yes, sir. हे सेपरेशन बँड्स दिसणार तुम्हाला. आणि हे सेपरेशन बँड्स आपण कुणाशी कंपेअर करणार तर स्टँडर्ड मॉलिक्युलची. ओके. मग हे सेपरेशन बँड आहे. जसं की आपण DNA फॉरेन्सिक लॅब मध्ये DNA सेपरेट करतो बघा बाय इलेक्ट्रोफोरेसिस और पॉलिमर चेन रिएक्शन. बघितले का CID मध्ये वगैरे बँड्स असे प्रोड्यूस होतात बघा. बघितले का? कोणी बघितलं असेल तर हा म्हणा, नाही तर नाही. मग ते कसं ओळखतात? कसं ओळखतात सांगू शकाल? एखादे क्रिमिनल असेल वगैरे तर त्याचं DNA टेस्ट करतात. DNA टेस्ट मध्ये काय येतं? असे बँड्स प्रोड्यूस होतात. DNA कसा निगेटिव्ह पॉझिटिव्ह कॅथोडला गेलाय, त्या सेपरेशन असे पॉइंट दाखवतात. मग ते कसे कम्पेअर केले जातात? हा त्याचाच DNA म्हणून. तर अदर कुठल्या त्याच्या नातेवाईकाचा किंवा परत त्याचाच DNA सॅम्पल कुठलेही सॅम्पल घेतात आणि ते सॅम्पल रन करून बघतात. जर मॅचेस झाले, ते DNA मॅच झाले म्हणजे ते लाईनिंग्स मॅच झाल्या
तर आपण काय म्हणू शकतो की नाही हा डीएनए या व्यक्तीचा पर्टिक्युलर व्यक्तीचाच आहे. तसंच इथं थिन लेअर HPTLC मध्ये असे बँड प्रोड्यूस होतात आणि हे बँड्स आपण स्टँडर्ड कंपाऊंडशी कम्पेअर करतो. ओके, म्हणजे RF फॅक्टर येईल तर RF फॅक्टर म्हणजे हे लाईनिंग, समजा हे लाईनिंग आणि हे लाईनिंग सेम जुळते. ओके, तर काय म्हणू शकतो आपण, दॅट कंपाऊंड इज सेम. ओके, समजतंय? समजतंय का? हो सर. ऑल्सो HPTLC ला काय म्हणतात, हाय परफॉर्मन्स फिंगरप्रिंटिंग. फिंगरप्रिंटिंग का काय म्हणायचं फिंगरप्रिंटिंग? काय म्हणायचं? आत्ताच जवळपास सांगितले, आयडिया यायला पाहिजे. फिंगरप्रिंटिंग काय म्हणायचं? यस बोला. तर हाय रिझोल्युशन म्हणजे पर्टिक्युलर कंपाऊंड ऍक्युरेट सेपरेट करायची ऍबिलिटी HPTLC मध्ये आहे. ओके, त्याला म्हणून म्हणायचं फिंगरप्रिंटिंग. HPTLC also called as fingerprinting method. Okay. Then flash chromatography. फ्लॅश क्रोमॅटोग्राफी का म्हणायचं, तर हा समजा कॉलम आहे, हा कॉलम असतो 30 सेंटीमीटरचा एक कॉलम आहे. या कॉलम मध्ये आपण पर्टिक्युलर स्टेशनरी फेज असते आणि आपल्याला जे सॉल्व्हंट फेज आहे ते सिलेक्ट करायचे असते. ओके, आणि हे सॉल्व्हंट फेज जे आहे, हे सॉल्व्हंट फेज नेक आपला कंपाऊंड सेपरेशन होणार आहे त्याचे फ्रॅक्शन्स घेतो आपण. फ्रॅक्शन्स म्हणजे काय, समजा पिंकिश कलर कंपाऊंड आहे, पिंकिश कलर कंपाऊंडला परत 10 ml ने डिवाइड करायचं. 10 ml सॉल्व्हंट इथून बाहेर निघेल आउटलेट मधून, वरून सॉल्व्हंट पोर केल्यानंतर. ओके, ते मग सेपरेट करून ठेवायचं. बाय तुम्ही टेस्ट ट्यूब वापरा किंवा कुठले बॉटल्स वापरा, त्यामध्ये 10 ml जे सॅम्पल निघणार आहे आपलं ते सेपरेट करून ठेवायचं. याला काय म्हणायचं, फ्रॅक्शन्स. ओके, आणि हे फ्रॅक्शन्स आपण सेपरेट करणार आणि सेपरेट केलेले फ्रॅक्शन्स पुन्हा ड्राय करणार, एअर ड्राय करणार किंवा हॉट एअर मध्ये आपण ड्राय करणार. मग त्यामध्ये काय होणार, आपल्या कंपाऊंडचा रेसिड्यू सापडणार. ओके, जो डिझॉल्व झालेला आहे कंपाऊंड त्याला इव्हॅपोरेट केलं, सॉल्व्हंट इव्हॅपोरेशन केलं तर खाली रेसिड्यू मिळेल ना, बरोबर. मग तो रेसिड्यू मिळाला की परत त्याची TLC करून बघायचं. एकच स्पॉट ऑब्झर्व होत असेल तर म्हणायचं आपला कंपाऊंड सक्सेसफुली आयसोलेट झालाय, आणि त्यामध्ये सुद्धा बँड्स प्रोड्यूस होत असतील तर म्हणायचं अजून सेपरेशन करावं लागणार आहे आपल्या कंपाऊंडसाठी. ओके, त्याला म्हणायचं फ्लॅश क्रोमॅटोग्राफी. समजलंय? केमिस्ट्री मध्ये डिटेल मध्ये होईल तुम्हाला.
समजलं फ्लॅश क्रोमॅटोग्राफी कशाला म्हणायचं? फ्लॅश क्रोमॅटोग्राफी मध्ये आपण फ्रॅक्शन्स घेतो. समजा आपल्याला कमर्शियल प्रोडक्शन करायचे, कमर्शियल म्हणजे जास्त प्रोडक्शन करायचे. मग आपण काय करणार? समजा 100 ml चे आपण फ्रॅक्शन्स ठरवले, म्हणजे 100 ml कलेक्टर मध्ये कलेक्ट झालं की परत ते सेपरेट करून ठेवायचं. दुसरं परत 100 ml साठी कलेक्टर दुसरा ठेवायचा. ओके, त्याला म्हणायचं फ्रॅक्शन्स ऑफ सॉल्व्हंट. समजतंय? कन्सेप्ट समजली का? व्हॉट इज फ्लॅश? बोला श्रद्धा मॅडम. रिपीट करा प्रोसिजर सर. फ्लॅश क्रोमॅटोग्राफी काय असते? एक कॉलम असतो, ते मशीन असते फ्लॅश क्रोमॅटोग्राफी. त्यामध्ये एक कॉलम असतो. तो कॉलम मध्ये आधीच ऑलरेडी स्टेशनरी फेस फिलअप केलेली असते आणि सॉल्व्हंट सिलेक्शन हे बाय पर्टिक्युलर कंपाऊंड साठी वेगवेगळा आपल्याला सिलेक्ट करायला. मग समजा हे कॉलम आपल्याला 100 ml प्रत्येक टाइम इंटरवलला आपल्याला 100 ml सोल्युशन त्यातनं सेपरेट करायचं. त्याला म्हणायचं काय? फ्रॅक्शन. मग असे अनेक फ्रॅक्शन कॉलम क्रोमॅटोग्राफी मध्ये घेता येतात. का घ्यायचे? तर पर्टिक्युलर कंपाऊंड, समजा हा पिंकिश कलर कंपाऊंड आहे. पिंकिश कलर कंपाऊंडचे 500 फ्रॅक्शन झाले. ओके, म्हणजे एवढा कमर्शियल अमाउंट मध्ये असल्यामुळे 500 फ्रॅक्शन झालेत असं कन्सिडर करा. आणि या 500 फ्रॅक्शन्स मध्ये हा पिंकिश कलर कंपाऊंड मध्ये अजून किती कंपाऊंड्स आहेत हे डिटरमाइन करायसाठी ते फ्रॅक्शन्स घेते. समजा पहिल्या फ्रॅक्शन्स मध्ये 2 स्पॉट भेटले, दुसऱ्या फ्रॅक्शन मध्ये 2 भेटले, 100व्या फ्रॅक्शन मध्ये 5 स्पॉट भेटले. याचा अर्थ काय होईल? पहिल्या फ्रॅक्शन मध्ये, पहिल्या 2 फ्रॅक्शन मध्ये 2 कंपाऊंड्स आहेत. ओके, ते परत आपल्याला सेपरेट करावं लागणार. ओके, त्यासाठी परत अजून एकदा आपल्याला त्या कंपाऊंडचा म्हणजे त्या सोल्युशनचा फ्रॅक्शन लावावा लागणार आयसोलेशनचा. ओके, एवढी सिंपल कन्सेप्ट आहे. समजलं? येस सर. सर हॅलो सर, स्पॉट भेटतात म्हणजे सर म्हणजे काय स्पॉट काय भेटतात? म्हणता? स्पॉट भेटतात म्हणजे काय सर? म्हणजे 2 स्पॉट भेटले म्हणजे कसं कळतं की ते स्पॉट भेटले तसं फ्रॅक्शन केल्यानंतर? हो का? मला त्यातमधले दाखव. आता हे स्पॉट दिसतात म्हणजे ते टीएलसी कन्सिडर करा. ही टीएलसी, हे टीएलसी कर्सर दिसतोय? कर्सर दिसतोय का? हा, हे टीएलसी. इथं आपलं मिक्सचर कंपोनंटचा आपण स्पॉट दिलाय. स्पॉट दिला म्हणजे काय? एक ऍप्लिकेटर असतं, त्या ऍप्लिकेटरने समजा, आता ऍप्लिकेटर म्हणजे समजा सुई आहे, एक सुई कॅपिलरी, सॉरी कॅपिलरी घ्या. त्या कॅपिलरी मध्ये आपलं सॅम्पल आपण पोर केले. हे सॅम्पल पोर केले आणि हे सॅम्पल इथं, या सॅम्पलचा स्पॉट आपण या खाली स्लाइडला दिलाय. ओके, आता हे जी स्लाइड मध्ये स्पॉट आहे, हा स्पॉट इथं ऑलरेडी सॉल्व्हंट आहे या चेंबर मध्ये. हे टीएलसी जेव्हा डीप करतो त्यावेळेस सॉल्व्हंट काय होईल? अकॉर्डिंग टू पोलॅरिटी, अँटी ग्रॅव्हिटी मूव्ह होईल. बरोबर? समजतं का? इथपर्यंत समजलं? येस सर. आणि त्यानंतर आता तुमच्या कंपाऊंड मध्ये जे मिक्सचर आहे, काही पोलर असतील, काही नॉन पोलर असतील. ओके, मग या सॉल्व्हंट बरोबर ते रन होतात. ओके, समजलं? दुसरी स्टेप समजली? यस और नो? येस सर.
हा माझं तिसरं म्हणजे काय, आता या कंपाऊंडचं सेपरेशन होणार. जे नॉन पोलर कंपाऊंड आहेत ते लोअर पोझिशनला ऑप्टेन होतील. जे हाय पोलर कंपाऊंड आहेत ते टुवर्ड्स अँटी ग्रॅव्हिटी जातील. ओके, म्हणजे वर त्यांचे स्पॉट येतील. ओके, म्हणजे त्यांचं डिटेक्शन होईल. आता समजा या स्काइश कलर, ब्लूइश कलर, हे ब्लूइश कलर कंपाऊंड आहे, त्याची एकदम हाय पोलॅरिटी, तर तो काय झाला, अँटी ग्रॅव्हिटी सॉल्व्हंट बरोबर मूव्ह झाला. ओके, इट इज दिस इज कन्सिडर ॲज ए स्पॉट. ओके, दिस लेअर कन्सिडर ॲज ए स्पॉट. ओके, समजते का? आपण या लेअरला काय म्हणायचं, हा स्पॉट ऑप्टेन झाला. समजलं? याला म्हणायचं स्पॉट. हा सर, म्हणजे ते कॉलम क्रोमॅटोग्राफी करून मग जे फ्रॅक्शन आले 100 ml चे, त्यात पुन्हा स्पॉट शोधायचं का असं? स्पॉट शोधायचे म्हणजे टीएलसी ने स्पॉट शोधायचे, म्हणजे टीएलसी परत रन करायचे. त्यात कंपाऊंड, असे कंपाऊंड किती सेपरेट होतात असे. ओके, ते पाहायचं सॉल्व्हंट सिस्टीम यूज करून. ओके, समजलं का मॅडम? हा सर, समजलं. थँक्यू सर. देन बघा, इंडिजिनियस मेथड ऑफ ऑइल एक्सट्रॅक्शन. ऑइल एक्सट्रॅक्शन कसं केलं जात होतं पूर्वी? तुम्हाला माहित आहे का, औरंगजेब बादशाह होता. तर औरंगजेब बादशाहला एक हे होतं, हॉबी होती, व्हेरियस इसेन्शियल ऑइल्स, म्हणजे जे फ्लॉवर्स मधून सुगंधी द्रव्य निघतात ते आयसोलेट करायची त्याला हॉबी होती. ओके, माहित आहे का हे? नाही सर. मग त्याने हे डेव्हलपमेंट केली होती. तर कसं आयसोलेट करायचं, आता वास येतोय, हे सुगंधी द्रव्य त्याला आयसोलेट करू वाटलं, तर त्याने काय शोध लावला, हे जे, आणि त्याला माहित होतं की म्हणजे पूर्वीपासून इंडिजिनियस पीपल्सला आपल्या दे आर नोन की जे स्मेल्ड सबस्टन्स आहेत, गुड स्मेल्ड, हे इव्हॅपोरेट लवकर होतात. इव्हॅपोरेट लवकर झाल्यामुळे त्याचा जो अपीअरन्स आहे तो सराउंडिंग मध्ये पसरतो. मग काय केलं, हे सेपरेशन करायचं कसं ठरवलं, तर दोन पॉट्स घेतले. दोन पॉट्सला जे बांबू स्टिक आहे, बांबू स्टिक आतून जी पोकळ असते ते अशा प्रकारे अटॅच केले की जे इव्हॅपोरेशन होणारं सॉल्व्हंट आहे प्लांट फ्लॉवर्स मधून, ते फ्लॉवर्स मधून जे सेपरेशन होणारं जे सेपरेशन वेपराइज फॉर्म मध्ये होणारा जो कंपाऊंड आहे, तो कंपाऊंड या बांबू स्टिक मधून डायरेक्ट दुसऱ्या कलेक्टर मध्ये, म्हणजे दुसऱ्या जे काय असेल मडकं गाडगं काय असेल त्यामध्ये यायला पाहिजे. कसं अरेंजमेंट केली होती, तर त्यावेळेस कंडेन्सर नव्हते, कोल्ड वॉटर हे करू शकत नव्हतं, पोर करू शकत नव्हतं कंडेन्सर मधून. तर त्यांनी काय केलं होतं, डायरेक्ट एक टँकच बनवला होता, त्यामध्ये कोल्ड वॉटर ठेवायचे, म्हणजे इथे जे कोल्ड वेपर्स येणार आहेत ते कंडेन्स होऊन डायरेक्ट त्या स्पॉट मध्येच कलेक्ट व्हायला पाहिजे. ओके, अशा प्रकारे त्याचं सेपरेशन केलं जायचं व्होलाटाईल ऑइल्स. ओके, समजलंय? समजलं का? आता व्होलाटाईल ऑइल्स कुठल्या कंपाऊंड्स मध्ये असतात, कुठल्या प्लांट्स मध्ये? मागच्या लेक्चर मध्ये बघितले बघा आपण. फॅमिलीज कुठल्या आहेत त्याच्या, किंवा एखादं एक्झाम्पल सांगा व्होलाटाईल ऑइल्स. नोट्स प्रोव्हाइड केल्या तरी सुद्धा
ठीक. व्होलाटाईल ऑइल्स कुठल्या कंपाऊंड्स मध्ये पर्टिक्युलर कुठल्या क्लास मध्ये असतात? बोला. टर्पिनॉइड्स बरोबर आहे का? कॅम्फर ऑइल. ओके. नेचर सांगा. टर्पिनॉइड्स मध्ये असतात ना. टर्पिनॉइडचं नेचर काय आहे? व्होलाटाईल इन नेचर. बरोबर. येस सर. ओके. देन उद्या आपल्याला हे करायचंय, सेमिनार घ्यायचे. प्रिपेअर करा 1 to 10 नंबर. ओके. उद्या चालेल ना? चालेल की नाही? आणि फ्रायडे सॅटर्डे बॅच त्यांनी पण प्रिपेअर करा. जे कोण प्रॅक्टिकल्सला येणार आहेत ते. ओके. समजला इथपर्यंतचा भाग? कसं होतं प्रोडक्शन? बोलाव काहीतरी. जाधव मॅडम समजलं का? येस सर. ओके. 2 ते 3 लेक्चर आहे आपलं पुन्हा एकदा. त्यावेळेस नेक्स्ट पार्ट घेऊया आपण. प्रेझेंट द्या. Number 2, 4, 6, 7, 8. सर 6 प्रेझेंट होती. 7, 8, 9, 10, 11, प्रेझेंट सर. 13, 14, 19, 21, 24, 25, 26, 27, 28, प्रेझेंट 29, 30. सर 30 ला नेटवर्क इश्यू आहे. ओके. $35, 39, 41, 2, 3, 41, 42, 43, 46, 50. सर मला रेंज इश्यू असल्यामुळे मी दुसऱ्या ह्याच्यावरनं जॉईन केलं. आम्ही दोघींनी एकत्र जॉईन केलं. Okay, okay. 48. $59,
61, 65, 66, 66, 68, 69, 70, 71, 73, 74. हॅलो सर. हा, बोला. सर रोल नंबर 26 प्रेझेंट आहे. आता लेफ्ट झाले सर. सर 46 पण. सर रोल नंबर 9. Sir, 28. रोल नंबर 11 सर. Okay. Okay, we'll stop.